शेठ गणपतीला हलव्याचे दागिने घालण्यात आलेत। भाविक संक्रांतीनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहे। आज संक्रांत आहे आणि असं असल्यानं बाप्पाला अभिषेक आणि पूजा केली जाते। आज वनस्पतीपासून बनवलेले हलव्याचे दागिने बाप्पाला घालण्यात आलेले आहेत। तर मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। बघूयात। आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील विविध देवस्थानांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते। तशीच गर्दी आज तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही काहीशी आपल्याला पाहायला मिळते। आज मकर संक्रांत आहे, दर्शनासाठी भाविक येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर आज सकाळपासून वेगवेगळ्या पूजा अभिषेक जे आहेत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करत असताना हलव्याचे दागिने ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाप्पाला घालण्यात आलेले आहेत। नेमके आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं काय वेगवेगळे पूजा आणि काय दागिने घातलेत आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत गुरुजी आहेत। गुरुजी, आज मकर संक्रांत आहे, त्या निमित्तानं काय वेगळे पण आणि वेगळे कार्यक्रम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला केले जातात? जय गणेश। मकर संक्रांती निमित्त सकाळ पहाटे 4 वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सूक्ताचा अभिषेक या ठिकाणी केलेला आहे। गणपतीला अनेक प्रकारे षोडशोपचार पूजा असते आणि मकर संक्रांती निमित्त गणपती बाप्पाला अनेक प्रकारचे हलव्याचे दागिने आपण घातलेले आहेत। त्यांना धान्याची पूजा आपण या ठिकाणी मांडलेली, गणेश गणपती बाप्पांच्या हातात दिलेले आहेत, ऊस सुद्धा या ठिकाणी लावला आहे। तर ही सगळ्या प्रकारच्या वनस्पतींची पूजा आहे। हलव्याचे दागिने, तिळगुळाचा नैवेद्य गणपती बाप्पाला आपण दाखवलेला आहे। कॅमेरामन सुमित सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज।